अगला आने वाला स्टेशन न्यू धुळे रेल्वे स्टेशन। हो, हे नाव तुम्हाला आता लवकरच ऐकायला येणार आहे। हो मित्रांनो, इंदूर मनमाड रेल्वे मार्गाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण याचं काम आता प्रगतीपथावर आहे। स्वतः माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी 15 जून रोजी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स इंदूर मनमाड रेल्वे मार्गाबाबत दिलेले आहेत। हे काम कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाणार आहे, या कामामध्ये किती पूल असणार आहे, किती बोगदे असणार आहे, किती नवीन स्टेशन हे निर्माण केले जाणार आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, या संदर्भात सविस्तर अपडेट मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, अनेक वर्षाचं स्वप्न होतं की मनमाड इंदूर रेल्वे मार्ग हा लवकर पूर्ण व्हावा, कारण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे शहराची पूर्ण आर्थिक व्यवस्था ही बदलून जाईल। त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे मनमाड इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण व्हावा। यात काम सुरू झालेलं असून हे काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीने बदल याच्यामध्ये होणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम आता युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे। मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 सप्टेंबर 2024 रोजी या प्रकल्पाच्या उर्वरित सुमारे 309 किलोमीटर लांबीच्या भागास मंजुरी दिली होती। संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 18,036 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती। मित्रांनो, यापूर्वी बोरवीर नरडाणा या सुमारे 51 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले होते। त्यामुळे त्या भागाचा अपवाद वगळून उर्वरित मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिली। या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे। मित्रांनो, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, धार आणि इंदूर या महत्त्वाच्या जिल्ह्यातून जाणार आहे। मालेगाव ते महू या दरम्यान हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला समांतर धावणार असून मनमाड मालेगाव दरम्यान राज्य महामार्गाच्या समांतर राहणार आहे। तसेच मनमाड येथील महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनची हा मार्ग जोडला जाणार असल्याने देशातील विविध भागांशी थेट संपर्क सुलभ होणार आहे, अशी माहिती माजी खासदार सुभाष भामरे यांनी दिनांक 15 तारखेला जी पत्रकार परिषद होती तर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिली। मित्रांनो, या प्रकल्पात एकूण 34 स्थानकांचा समावेश असून त्यापैकी 30 नवीन स्थानके उभारली जाणार आहेत। मध्य प्रदेशात 18 तर महाराष्ट्रात 16 स्थानके प्रस्तावित आहेत। महाराष्ट्रातील प्रमुख स्थानके मनमाड, खडगाव, चोंडी, मेहुण, येसगाव, बुद्रुक, त्यानंतर मालेगाव, चिकण, ओहड, जोडगे, पुरमपाडा, लडिंग, न्यू धुळे, नरडाणा, दाबाशी, शिरपूर, लोकी आणि संगवी बुद्रुक अशी असतील। मध्य प्रदेशातील मालवण, बावदात, वाणीहर, साडी, कलान, त्यानंतर जुलवानिया, कुसमारी, बगाडी, आजंदी, जळवार, कोठादा, गॅसपुरखेडी, चिकटव्यादा, निमगड, सराय, तालाबा, जडी, बरोडा, कमोडपूर, केलोडो आणि डॉक्टर आंबेडकर नगर ही स्थानके प्रस्तावित आहेत। मित्रांनो, प्रकल्पासाठी एकूण 1701 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे। यामध्ये 1420 हेक्टर खासगी जमीन असून 240 हेक्टर सरकारी जमीन आहे आणि 36 हेक्टर जमीन ही वन जमिनीचा समावेश आहे। महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात सुमारे 709 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून मध्य प्रदेशात सुमारे 905 हेक्टर जमीन संपादित केली जाईल। प्रकल्पात मध्य प्रदेशात 7 बोगदे बांधले जाणार असून त्याची एकूण लांबी सुमारे 10 किलोमीटर असेल। यातील सर्वात मोठा बोगदा हा 6.2 किलोमीटर लांबीचा असणार आहे। महाराष्ट्रात 2 बोगदे प्रस्तावित असून त्यांची एकूण लांबी 3.5 किलोमीटर असेल आणि त्यातील सर्वात मोठा बोगदा हा 2.16 किलोमीटर लांबीचा असेल। मध्य प्रदेशात नर्मदा, चंबळ आणि देव नदीवर महत्त्वाचे पूल उभारले जाणार आहेत। नर्मदा नदीवरील पूल सर्वात मोठा असेल। मध्य प्रदेशात एकूण 133 पूल तर महाराष्ट्रात 91 पूल उभारण्यात येणार आहेत। गिरणा, तापी आणि अरुणावती नदीवरील पूल महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभियांत्रिक प्रकल्प ठरणार आहेत। तर मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचं काम आता प्रगतीपथावर होणार आहे, अशी माहिती माजी खासदार सुभाष भामरे यांनी दिली। लवकरच आपल्याला न्यू धुळे हे रेल्वे स्टेशन नाव ऐकायला कानावर येणार आहे। त्यामुळे धुळेकरांसाठी अत्यंत आनंदाची ही अपडेट असणार आहे।
आता हे काम कुठपर्यंत लवकर हे सुरू होतं, त्यानंतर कधीपर्यंत याचं हे काम किंवा हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतं हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळणारच आहे. अशाच इंदूर आणि मनमाड रेल्वे महामार्गाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.